हे घ्या बहिणी. अहो नाही, हे कशाला राणा भाऊजी? बहिणीचं रक्षण करणं हे खरं रक्षाबंधन. अहो घ्या, मान आहे तू. घ्या. राणा भाऊजी, बहीण म्हणून तुम्ही आमासनी कधी बी दुखावणार नाही आणि आमचा शब्द कधी बी खाली पडू देणार नाही, असं वचन पाहिजे आमासनी. वहिनी, मी तुम्हाला कधी बी दुखवणार नाही. राणा भाऊजी, चंदे तू भी बांध की राखी. म्या अहो बांधा. घरी न जाता इथं थांबलात तुम्ही. आमच्या घरातलेच आहे तुम्ही. राणादा सनीदा म्हणता ना व. बांधा. बांधा. हा बरं, चला समद्याने जेवून घ्या. झक्कास जेवण केलंय मी समद्यांसाठी. चला. चल राधे शिरपती हे उचला समद. चल बरं का. चल तू बरं का. हो राणा हो द्या. ओय एक 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 मिनिट एक मिनिट. राहू द्या. हा? अरे बरं झालं आलास. चल जेवण घेऊ. चल. अहो नाही अहो एक काम आहे, आपण जाऊन या की. चला जरा. अरे आधी जेवण घेऊ. चल मग जाऊ. अहो नाही हो, अर्जंट काम आहे. काय अर्जंट आहे? काय नाही सनीदा, ते जरा राणादांकडे काम होतं. हा. अरे आव द्या, जेवून तरी जा की. नाही हो गोदाक्का, अहो लय महत्वाचं काम आहे. हा जाऊन येतो. ओ चला चला राणा. बरं तू समजा जेवण घे, मी आलो. हा हा. चल चल. चला 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 हो. चला चला. राहू द्या. एवढं कसलं काम आहे रे? मला एक सांगा, तुमचं ते सखी मॅडमचं भांडण मिटलं का हो? भांडण? हा. अरे भांडण कुठं? ते फक्त पटत नव्हतं. म्हणजे पटायला आलं का काय? हा म्हणजे मुंबईवरनं आल्यापासून सुधारलाय कंडिशन. ते नव तुझं काय काम होतं? माझं काय काम होतं ते सोडा हो. पण मला सांगा, तुम्ही त्या सखी मॅडम बरोबर दोस्ती करणार आहे होय? हा तसं ठरलंय खरं, पण काय? पण दोस्ती कशी करायची तेच काय कळणं झालंय. अहो, कशाला काळजी करताय? या आयडियाची युनिव्हर्सिटी आहे ना तुमच्या बरोबर. चला. ए, हा. कुठं? सखी मॅडमच्या घरी जायचं. हा? दोस्ती करूनच टाकूयास. अरे काय खूळ लागलं का काय तुला? असं कसं जाणार? दोस्ती करायला म्हणून जायचं. लई छान आहेस. बरं तुझं काय काम आहे ते सांग, नाही तर मी जातो. अहो हेच काम होतं हो माझं. राणा दादा, मला कळाल्यापासून मला चैनच पडेना. आपण आत्ताच्या आता सखी मॅडमच्या घरी जाऊ. चला चल. अरे पण कशाला? अहो मला जायचं आहे. काय? मला जायचंय असं काही नाही आहे. हे सगळं मी तुमच्यासाठीच करणार आलोय. अरे माझा काय संबंध? तुम्हाला सखी मॅडम संगड दोस्ती करायला सांगितलं का नाही? होय. हा, मग तेच करूया. चला. अरे पण बिनकारणाचं कसं जाणार? हे मला माहितच होतं. अहो उगेच आयडियाची युनिव्हर्सिटी म्हणत नाहीत मला. सगळ्या तयारीनं आलोय. हे बघा, भैया मेरे राखी के बंधन को निभान. एकदा राखी बांधून घ्या म्हणजे काय अडचणच येणार नाही. अरे पर दोस्ती? बहीण हीच खरी दोस्त असते भावाची. अहो बहीण भावाचं नातं किती निर्मळ असतं आणि तुम्ही निर्मळ नातं नाही म्हणताय. चला चला चला. अरे उद्या तसं नाही, आपण ते जेवण. अहो बहिणीपेक्षा जेवण महत्वाचं आहे का तुम्हाला? चला बघू. अरे चला. अरे उद्या ऐक की उद्या. अहो चला बरं ऐका. अरे उद्या ऐक की माझं. अहो माझं ऐका तुम्ही. अहो मी तुमच्या भल्यासाठीच करायला लागलो. माझं 2 मिनिटं. अहो राणा. अहो राणा.
ऐक 2 मिनिटं 2 मी ना- हे बघ अहो थांबा हो. अहो. गुड मॉर्निंग सखी मॅडम. गुड मॉर्निंग. ते राणादाचं काम होतं. आधी राणाला थँक्स. आज त्याने स्वतःहून प्रॅक्टिस सुरू केली आहे. वा, बहुतेक तू दिलेला शब्द पाळतोयस राणा. आता शब्द दिलाय तर पाहायलाच पाहिजे की. गुड. बरं, काम काय होतं? काम म्हणजे आता तुम्हाला राणादादांना लय मोठा पल्ला गाठायचा. आता तुम्हा दोघांची हिस्ट्री बघता तुमच्या दोघांच्या मध्ये समेट घडवायला पाहिजे. आणि तुमच्या दोघांच्या मधला समेट घडवायसाठी ह्या आयडियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये एक सिंपल तोडगा गावला. राणादादाचा लाजाळूपणा घालवायचा तोडगा. आज रक्षाबंधन आहे. राणादादाकडनं राखी बांधून राणादादाची बहीण बना. राखी बांधून घ्या म्हणजे प्रश्नच मिटला हो. व्हॉट? हा, एकदा का नातं तयार झालं की भांडायचा प्रश्नच नाही. मी इथे नाती बनवायला नाही, माझा जॉब करायला आली. तुम्ही तर हुशार आहात, तुम्हाला कळायला पाहिजे होतं हे. करेक्ट आहे. हा, अहो ते सांगत होतो मी. येस नाही, जॉबवर नाती चालत नाही. बहीण वगैरे काही नाही. तू तुझी प्रॅक्टिस कर, मी माझं काम करते. करेक्ट आहे. जाऊ द्या. बरं, तू चांगलं- हो राणादादा, मॅडम जे सांगतात की नाही ते एकदम करेक्ट आहे. हा, तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसवर लक्ष द्या. चला आम्ही प्रॅक्टिस करा. चला चला चला. मॅडम तुम्ही काही काळजी करू नका. मी सगळं व्यवस्थित करून घेतो. हा, तुम्ही डोंट काळजी. हा, ओके. राहू द्या. अहो राणादा, अहो राहू द्या. हा? अरे तू मला भरीला पाडलंस ना व? आणि इकडे आल्यावर लगेच पलटी मारायलास होय. अहो तसं नाही राणा दादा. अहो त्या मॅडम समोर माझी जरा इमेज चांगली आहे हो. ती बिघडायला नको म्हणून मारली पलटी. हे. अं? आणि माझ्या इमेजचं काय? अहो तसं तुमचं आणि त्या मॅडमचं कुठं पटते. मग इमेज बिघडली म्हणून काय फरक पडतोय. हा? हो मॅडम. ए राहू द्या थांब. राहू द्या. बावळटच आहे हा. अरे राणा, वाटतं तुम्ही नमस्कार करतो. कुठं कसल्या तंद्रीत चाललाय? ती आपलं राखी. राखीचं काय? नाही राखी नाही. ते सखी मॅडम कडे गेलतो. राखी बांधायला? नाही ते राखी बांधायला नाही. ते प्रॅक्टिस बद्दल बोलायला गेलतो. आता त्यासनी फुल सपोर्ट करायचं ठरलंय ना व? अरे चांगलं आहे की मग. आधीपासून तुला हेच सांगत होतो, पण तू आपलं तुझाच हटवादेपणा करत बसलास बघ. तिचं ऐकलंस तर तू पक्का कुस्ती जिंकणार बघ. नाही अहो, पण तुम्ही माझं वाचतायसा. अरे मी असणारच आहे रे, पण तिच्या सगळं जरा जुळवून घे की. होय, म्हणजे अंजलीबाई बी हेच म्हणालेत. ते दोस्ती कर म्हणालेत. अरे व्हायलाच पाहिजे. दोस्तीसाठी तू काय बी करतोस. तेव्हा दोस्ती झाल्यावर सगळं प्रश्नच मिटणार बघ. बांध तिचा दोस्त, आणि नाही बांधलास तर तंगडच तोडतो तुझं. काय? नाही बनतो. बरं येऊ काय? हा ये. थांब. नमस्कार करतो.
जेवण टाकून राणा कुठं गेला? अवधूत भाऊजींचं काम आहे ना काहीतरी. अगं खरं हाय, पण सगळ्यात संगत जेवला असता तर बरं झालं असतं ना. अहो दुसऱ्याचं काम म्हणल्यावर राणादा स्वतःचा विचार न करता मदत करतात दुसऱ्याला. उद्याचं काम म्हणजे काहीतरी भानगडीचं असणार हे फिक्स आहे बघा. अंजली येतात कडे. सूरजला संघ पाठवायला पाहिजे होतं बघ. नाही हो गोदाक्का, आता सूरज भाऊजी जसे सुधारलेत ना तसे अवधूत भाऊजी सुद्धा सुधारले, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आता राणादा आणि लाडू दोघच राहिलेत बघा जेवायची. हा अगं शिरपती कुठं गेलाय लाडूला घेऊन? तुम्हीच पाठवलं ना त्यांना मंदिरात पाया पडून या म्हणून. मी अगं मी कशाला पाठवीन? घरात देव असताना देवळात जायला कशाला सांगीन? आता लाडू घरात असता तर त्याला बिचाऱ्याला राखी बांधली असती ना. आता आल्यावर बांधूया. सकाळी रुसून बसला होता बहीणने राखी बांधायला म्हणून. मग त्याला एक बहीण आणून द्या की. काय रे? अरे कुठं होतास तू? काय रे एवढ्या राख्या? आता का बहीण नको मला? हे बघ 27 बहिणी मिळाल्या मला. लाडू अरे एवढ्या बहिणी कुठं मिळाल्या तुला? गावात श्रीपती काका गावात घेऊन गेलेले मला. म्हणजे शिरपती एवढ्यासाठीच घेऊन गेलता तर. पण लाडू राख्या बांधल्यावर त्यासनी ओवाळणी काही दिलास का नाही? म्हणजे कुठं का? घ्या म्हणजे यो फुकटातच राख्या बांधून आला. अरे म्हणजे राखी बांधणाऱ्या बहिणींची काळजी घ्यावी लागते घेणार की आणि त्यांचं रक्षण पण करावं लागतं करणार की. पैलवान आहे मी. आणि त्यांना गिफ्ट पण द्यावं लागतं. गिफ्ट आजू माझ्याकडे तर काहीच नाही. बरं ठीक आहे, मी एक काम करते, मी तुला पेन्सिलचे बॉक्स देते, त्यातली एक एक पेन्सिल प्रत्येकीला देऊन ये. हा हा चल लवकर. आले आम्ही, चल लवकर. गोदाक्का या लाडूची तर कमानच आहे बघा. अव सकाळी बहीण नाही म्हणून रुसून बसला होता आणि आता गावात ना 27 बहिणी मिळवून आला बघा. हा राणाचं बी असंच व्हायचं बघ. गावातल्या समध्या पुरी बळबळच त्याला राख्या बांधायच्या. चला लाडू, ह्यात पेन्सिल आहेत, प्रत्येकीला एक एक पेन्सिल द्या. मी श्रीपती दादांकडे देते. आणि हो झालं की याला लगेच घरी घेऊन या, जेवण राहिलंय त्याचं. हो वहिनी साहेब, काम झालं की लगेच उचलून आणतो बघा याला. हो नाही तर गप्पा मारत बसेल. होय चला पहिलवान चला. राणादा तुझ्याकडे 2च राख्या, माझ्याकडे 27 राख्या. चला चला लाडू साहेब चला लवकर. एवढा का उशीर? अहो एवढ्या राख्या. गावातल्या सगळ्या मुलींनी राख्या बांधल्यात त्याला. बरं ते सोडा, तुम्हाला काय एवढा वेळ झाला? आणि अवधूत भाऊजींचं काय काम होतं? अहो ते मी बरं ते जाऊ द्या, तुम्ही जेवायला वाढा. अहो नाही थांबा, काय झालं? काही भानगड नाहीये ना? तसं म्हणला तरी चालेल. राधाताई म्हणल्याच होत्या मला. बरं काय झालं? कसली भानगड आहे? काय नाही ते काय? अहो ते मी राखी घेऊन सखी मॅडम कडे गेलतो, पण त्यांनी मला हाकलून लावलो. म्हणल्या बहीण बहीण काय होणार नाही म्हणून. काय? तुम्ही राखी घेऊन गेला होता तिच्याकडे? पण का? आज राखी पौर्णिमा आहे ना व. मग काय झालं? असं कोणालाही राखी बांध म्हणणार का? आता लाडूचं नाही का हात राख्यांनी भरलाय ते कसं चालतंय? हो, लाडू लहान आहे, तुम्ही लहान आहात का? काहीतरीच वेड्यासारखं करता. अहो मी नाही, ती अवद्या, त्या अवध्यानं मला बरीला पाडलं. म्हणला मॅडम मध्ये आणि माझ्या मध्ये समेट घडवायचं असेल तर काहीतरी नातं तयार कर. मग ते बहीण भावाचं नातं ठरलं. हो, समेट घडवायचा तर मैत्री करा ना, त्याच्यासाठी राखी कशाला बांधायला पाहिजे? अहो, अशी कशी अचानक मैत्री करणार? अहो, त्यात मैत्री कशी करायची ते बी काय कळणार बघा. आणि त्यात ती पोरगी. अहो मी सुद्धा गावात नवीन होते,
तरी माझ्याशी मैत्री केलीतच ना. तेव्हा कुठे मी मुलगी आहे का मुलगा आहे असा काही विचार केला. मित्र समजून मैत्री केलीत ना तशी तिच्याशीही मैत्री करा. बघतो ट्राय मारून. करा बरं. आणि आता चला लवकर तुम्ही जेवायला. अहो तुम्ही एकटेच जेवायचे राहिलात. गोदक्का वाट बघतायत. चला मला बी तसं मळ्यात जायचंय. चला. किंवा बरकत माया नावानं बोंब मारेल. बरं ते जेवला काय? सगळे जेवले. तुम्ही एकटेच राहिलात जेवायचे. ताईसाब ओ ताईसाब ताईसाब ए अगं काय कुत्र मागं लागल्यासारखं ओरडायल्यास? हा जरा गप बस. अहो ऐकून तर घ्या. चंदे इकडे जरा इकडे 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 ये 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 अहो, ताईसाब ऐकून तर घ्या. काय ऐकून घ्यायचं तुझा? गप बस जरा. चंदे हे टक्कूचा जरा घालून दाव की बघू तुला कसं दिसतंय. नाही बाई मला नाही असला फालतूपणा जमायचा. अरे यात कसला आलाय फालतूपणा? अगं सायकलिंग करणं कसलं भारी असतंय काय माहिती तुला? हो ताईसाब मी लहानपणापासून सायकल चालवून चालवून वाट आले मला वाट. अगं फॉल्टी डोसक्याची. तुझ्या त्या तसल्या जुनाट घोडा सायकली बद्दल नाही बोलायलो आम्ही. हे टक्कूचं घालून सायकल चालवतं की नाही त्याच्याबद्दल बोलायलोय. अहो ताईसाब राहू दे की उगा कशाला हो. अगं घाल म्हणतोय ना नाही हो राहू दे. अशा ऐकायचं. ये इकडे ये इकडे. घाल म्हणतोय ना नाही तर याने तुझं नारळ फोडीन. डोळं बंद कर बंद. हा उघड बरं डोळे आता. हसा हसा पाहिजे तेवढं हसा. पर ताईसाब लवकरच तुमच्यावर रडायची येळ येणार आहे. आम्ही तवाच रडत असतो जेव्हा आमचं मन करतं. हा तेच लवकरच तुमच्या मनात येणार आहे. कावळ्याच्या सापानं गाय कधी मरत नसते चंदी ध्यानात ठेवायचं. बराबर आहे. लवकरच तुमची गरीब गाय होणार आहे. अहो गोष्टीच घडल्या तशा घरात. का आता काय झालं घरात? अहो ती मास्तरीन बघा की आपल्या साध्या भोळ्या सज्जन रानादासनी बिघडवायला निघाल्या. अच्छा अगं अजून काय बिघडायचं राहिलाय यो ठोकळा. नंदी बैल झालाय नंदी बैल. बायको सांगे आणि यो डुले. अहो ते बरं होतं घरातल्या घरात. पण ही तर ती मुंबईची भामटी आहे का नाही तिच्याच तालावर डुलाय सांगायल्या. त्याच काय? खरं या कुस्तीचा निकाल कधी एकदा लावतोय असं झालंय बघ चंदे आम्हाला. अहो ताईसाब कुस्तीचं सोडा ही तर वेगळीच डाळ शिजाल्या. कसली? अहो ताईसाब तुमचं साधं भोळं राणा भाऊजी आहेत का नाही ते सखीकडनं राखी बांधून घ्याय गेलत. फरतीनं बांधलीच नाही. चांगलंय की मग. तसं बी आमसनी नंदेची हाऊस कुठे आहे म्हणा. अहो ताईसाब तसं नाही हो. मग कसं? हे बघा ती सखी आहे का नाही रानादाची बहीण बनायला तयारच नाही. आणि ती मास्तरीन म्हण तिला मैत्रीण बनव असं कोण म्हणते काय? ही काय रीतभात झाली वय? बायकोच दुसऱ्या बाई संगत दोस्ती कर म्हणत्या. कमालच झाली बघा ताईसाब. होय ग चंदे. आधी ही मास्तरीन गावात आली मग राणा भाऊजींची तिच्या संगत दोस्ती बी झाली. मग तिच्या संगत लगीन करायला बी तयार झालं राणा भाऊजी. आता ही सखी आल्या. ही जर राणा भाऊजींची मैत्रीण झाली तर तिचं ऐकून राणा भाऊजी कुस्तीला तयार होणार. नाही 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 काय बी झालं तरी तरी ही कुस्ती होऊ द्यायची नाही चंदे. येस तर. अहो दोस्ती झाल्यावर राणादा दोस्तीसाठी काय बी करतात माहित आहे ना व तुम्हासनी. आता त्यो बरकत त्याला बघा की केवढं डोसक्यावर चढवून ठेवलंय. आणि आता ही सखी. पण नाही चंदे नाही. हा मस्त नाही वाटत आपण एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे. अहो असं कसं? नाही नाही घ्यायच पाहिजे टेन्शन. अगं काय ग चंदे खरं एवढं टकूचं घालून मी तुझं फॉल्ट काय लपत नाही बघ डोसक्यातला. अगं या दोघांमध्ये दोस्ती होणार नाही ग. या टकूच्याला काय आम्ही आज ओळखतोय वय. सखी आणि त्या ठोकळ्यामध्ये दोस्ती होणार नाही म्हणजे नाही. आणि झाली तर नाव बदल आमचं.